जिला परिषद चुनाव में महायुति को मिली शानदार जीत के बाद बीजेपी के वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार समूह पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि इस चुनाव में कांग्रेस और शरद पवार समूह का प्रचार पूरी तरह विफल रहा और उनका नकारात्मक प्रचार ही हार की सबसे बड़ी वजह बनी। विकासाला मतदान झालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकतं। जिल्हा परिषदमध्ये ज्या 48 विभागाच्या माध्यमातून योजना येतात आणि डीपीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या विकासाला मदत होतं। त्यामुळे साधारण जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका लढल्या। मला वाटतं एक चांगलं यश आम्हाला मिळालं। पवार खरं तर आम्ही वारंवार सांगतोय की त्यांनी जो मार्ग निवडला आहे प्रचाराचा प्रसाराचा तो योग्य नाही आहे। निगेटिव्हिटीच्या आधारावर मतं मागताय। कधी म्हणतात ते मशीन बंद झाली, कधी म्हणतात व्होट चोरी झाली। त्यामुळे जनतेच्या मनात एक राग आता महाविकास आघाडीबद्दल तयार झाला आहे। डेव्हलपमेंटवर जनता आता शिफ्ट झाली आहे। जो पक्ष जो सरकार डेव्हलपमेंट करेल त्यांच्या बाजूने आता मतदान होत आहे आणि त्यामुळे काँग्रेसने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जसं आम्ही निवडणूक जर पराभव झाला तर आत्मपरीक्षण करतो आणि कामाला लागतो। आमची संघटना आमची 1,51,00,000 सदस्यता असलेली भाजपा 1 लाखाच्या वर सक्रिय सदस्य असलेले आमचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने निवडणुकीला कामाला लागतात हा फॉर्म्युला मात्र काँग्रेसकडे नाही। काँग्रेसचा फॉर्म्युला केवळ निगेटिव्ह आणि टीका टिप्पणी करून मत मागण्याचा आहे। त्यामुळे त्यांची पिछेहाट होत आहे। त्यांना अनेक मुद्द्यावर आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। शेवटी पराभूत झाल्यानंतर आत्मपरीक्षण करावं लागतं, त्यातनं काही शिकावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं। काँग्रेस पार्टीत मात्र नेमकं यातनं दूर गेलेली आहे। काँग्रेस पार्टी ही वेगवेगळ्या विषयामध्ये प्रचाराच्या माध्यमातून जो प्रचार लोकांना आवडत नाही, जे मुद्दे लोकांना आवडत नाही, ज्या मुद्द्यावर लोक मत देत नाही असे मुद्दे घेऊन काँग्रेस काम करत आहे। त्यामुळं कुठल्या विषयावर काँग्रेसने आपला अजेंडा सेट केला पाहिजे यावर त्यांचा मला वाटतं चर्चा झाली तर बरं होईल।